बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार आला आणि सलामीची आघाडी जोडी टीम तुम्ही पाहताय जर्मन कोटकर स्पोर्ट नावाली संघाची बादल मुकादम आणि त्याच्या जोडीला आदित्य पाटील. ओमकार सज्ज झाला. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल बीट ऑन बीट लॉंग ऑन ला वेगानं चाललाय सीमा पार. पहिला वार चौकार. अकाउंट खुलं झालंय. त्यांची स्पर्धा देखील मागेच खऱ्या अर्थानं पार पडली. 40+ क्रीडा नगरीमध्ये नागावच्या हे रेग्युलरचं 40+ क्रीडांगण. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुमच्या समोर या दोन टीम मध्ये. टापिंग स्ट्रोक अँड बॉक्स टाईपचा टापिंग फटका तुम्ही पाहिला. फिल्डर आता मिडॉनला निलेश भोईरला तुम्ही पाहता. जोपर्यंत बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत एक न डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटरला फुल टॉस बनवला. स्टेट डाऊन द ग्राउंडचा वॉट अ शॉट. लॉंग ऑन लॉंग ऑफला ब्रीट करून क्रिकेटचा मादल सौंदर्य बादल मुकादमचा बेगेट षटकार. दुहेरी अंकानं या 6 स्कोर डबल डिजिटमध्ये. रनसंख्या तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. समाधान आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत एमटीसी. भोजनानंतर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कुणाल मात्रे. हा बॉल खूप चांगला होता. पडल्यानंतर बॉल डीप राहिला. एमटीसी 2 कॅमेरामॅन त्यांच्या सहकार्यार्थाने ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आमच्या पीसी वरती कुणाल आहेत 2 कॅमेरामॅन. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल खुदू काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा फिल्डर कल्पेश कोफारी वेगाला आला. वॉट अ फिल्डिंग. पण तेवढ्याच वेगानं 2 धावा पूर्ण. दोन स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती 12 या आकड्यावरती. सिनियरला तुम्ही ओमकारला पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. शर्लापासून दूर ठेवला मिड ऑफला फिल्डर. जोपर्यंत बॉल उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं तुम्ही इथे पाहताय षटक संपलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन. हे नवीन संगीत खऱ्या अर्थानं यूट्यूबवरती नक्कीच पहा. विजेता मुकादम या ऑफिशियल चॅनलवरती लाईक करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. कारण की बेल आयकॉन दाबला नोटिफिकेशनवरती खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा संगीत येतील तेव्हा तेव्हा नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. चला विजेता मुकादम याचे सुपुत्र खऱ्या अर्थानं स्वराज तो देखील मॅचला पाहण्यासाठी त्याला काही समजत असेल की नाही पण नक्कीच तो मॅचला एन्जॉय करतोय. 13 रन पहिल्या ओव्हरमध्ये. निलेश भोईरचं दुसरं षटक. P2चं 3 फिल्डर तटीय सर्कलच्या बाहेर. 1 मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईक फिल्डर तैनात. पुढचा बॉल
अगा शर्लावरती बॉल टाकला पण त्याला प्रतिहल्ला केला. बॉल चाला वेगानं फिल्डर चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जातात. या 3 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहताय 16 या आकड्यावरती. सोळा रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. सोळा धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल निलेशचा. बॅटला बॉल स्पर्श झालाय का? पडल्यानंतर बॉल डीप राहिला. हा खाली जाणारा बॉल होता आणि इथे विकेट मिळती आहे. फलंदाज बाद. ची विकेट सुद्धा वरती आली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे तन्मय पाटील. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी गेलाय. फिल्डर तैनात हे धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलं तन्मयनं. हा डॉट बॉल. हर्षद ला तुम्ही पाहता स्कोरिंगच्या भूमिकेत. पंट्या मिडल ऑफ दी बॅट उंच गेला. बॉल जाईल का बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग काय पाहिली ओमकारची. चांगली फिल्डिंग. ज्युनियर तिथे होते ओमकार. चांगले फिल्डिंग मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर बॉल गेला असता शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये आला. या बॉलवरती फक्त एकच मिळेल असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार जाईल. 5 धावा टीम साठी वाचवल्यात. ओमकार चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा बॉल. यॉर्कर लाईनचा बॉल याच्यावरती कोणतंही प्रतिउत्तर नव्हतं. बादल मुकादमकडे आला डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि त्यानंतर P2 मध्ये निलेश भोईर या टीमचा अष्टपैलू आहे. त्यानं फक्त धावा खर्च केल्या 4-5 बॉल मध्ये, ज्यामध्ये 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 पहिल्या बॉलवरती 3 आल्या. त्यानंतर विकेट आली. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही. या बॉलवरती मिळते एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्ड वरती 18. यशस्वी षटकाची सांगता. कौसाच्या बाजूने हा षटक राहिला ज्यामध्ये धावा आल्या त्या 4 आणि विकेट 1 मिळाला. दोनोचा खेळ संपला. 18 रन.
बघा 2 ओव्हर नंतर फिल्डर आलाय, त्याला 30 या सर्कलमध्ये ठेवावं लागेल प्लीज. पंच चला मॅचला आपण सुरुवात करू. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 18 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, बापी असावी. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आल्या, ज्यामध्ये एक विकेट. हर्षदला तुम्ही पाहता हॅन्डसम प्रॉस्पेरिटी चॉकलेट बॉय. दहीसर बोलीचा चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य. बंटी या नावाने चर्चेत. हर्षद तुझं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. स्नॅप खूप येतात त्याला कधीपासनं. मोबाईल त्याने लपवला आमच्या सोबतच कोणाच्या भूमिकेत. बंटीचं स्वागत करू. 9च्या सरासरीनं 18 रन आल्यात. कल्पेश गुवार याला काल त्याचं खऱ्या अर्थानं अर्धशतक देखील आपण पाहिलं. आडवलीच्या मैदानावरती डे फॉर्मेटमध्ये एक अर्धशतक. कल्पेश गवारी अष्टपैलू यादीतील कल्याण डब्ल्यूचा हा तुम्ही पाहताय कौसेगावचा कल्पेश सज्ज झाला. लॉर्ड फुलटॉस 8 फीटच्या वरनं बॉल साला डीप कव्हर पॉइंटला वेगानं सीमा पार. कल्पेशचं स्वागत केलंय. ठोकला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. लता मंगेशकर, मोहम्मद रफीज, जुने गाणी लावा ओल्ड संगीत. खऱ्या अर्थात ते देखील ऐकायला मजा येतील प्लीज. या बॉलवरती चौकार स्वागत केलंय कल्पेशचं. 4 स्कोर पुढे चालला 22 वरती. फ्रंटफुटला फुलटॉस बनवला बॉलला. एक्स्ट्रा कोला फिल्डर आहे. सेकंडचा कॉल. सेकंड होईल का? झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पादला नितनमय मध्ये 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती. तिसरा फ्रेश गोलंदाज वापरला. याच कारण पुन्हा एकदा 4थ्या ओव्हरमध्ये निलेश भोईर येईल जरूर. पुढचा बॉल शेवटच्या मोमेंटला कॅप मध्ये ढकलला. पॉइंटचा फिल्डर बीट. बॉल चाललाय. थर्ड मारला कोहलीच्या वेगानं आणि किरेक चौकार बादलच्या बॅटमध्ये. अठ्ठावीस धावा धावपलकावरती. अधिकार फेड बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. निलेश येईल बॉलवरती. तोपर्यंत या बॉलवरती एक न धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 29 रन आणि वैयक्तिक 28 वरती खेळतोय. बाद अल मुकादम सलामीला फलंदाज. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार आलाय. तीन चौकार आल्यात. पुढचा बॉल तन्मयसाठी उडवला मिस्टामिंग. लॉंग ऑनला फिल्डर निलेश भोईर पुढे सरसावलाय. टीपला जेल. सेकंड विकेट टेकन डाऊन. जर्मन कोटकर स्पोर्ट नावालीला 29 ला दुसरा धक्का.
शेवटचा बॉल या षटकातील आणि मैदानामध्ये या टीमचा खऱ्या अर्थानं या टीमचा हा डिटर मैदानामध्ये राहुल पवार. फटका चांगला झेलची शक्यता. मिड विकेटला 0चा भोपळा घेऊन कल्पेश गोवारीला मिळतीय मोठी विकेट. या टीमचा सरसेनापती 0वरती बाद. फलंदाज फिल्डिंग चांगली झाली. शेवटच्या मोमेंटला बॉल आतमध्ये आणला आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण. 3च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 32 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये उपकार मुकादमला तुम्ही पाहता जो बॅटिंगसाठी गेला. इनॅट नंबर 5 वरती 5व्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल पडल्यानंतर बॉल खाली राहिला. जर्मन कोटकर स्पोर्ट नवालीचा एक आतापर्यंत बादल मुकादम ज्याच्या वैयक्तिक 31 वरती तो खेळतोय. का बॅटिंग केली. 3 चौकार 1 षटकार. धावा धावफलकावरती तुम्ही 32 या आकड्यावरती. डॉट बॉल फेकला. निलेश न तो पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा खेळण्याचा प्रयत्न समोर ठेवला. गुडलाईन स्पोर्ट वरनं बॉल टेकअप झाला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. याच्यानंतरची मॅच पहिल्या फेरीतील 4था मॅच. फटके पडा त्यांना फाईट करेल स्वर्गीय मुकुंद 11 जय गावदेवी बमाली टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे लगेचच बॅट ग्राउंडिंग झालीये का. एका बाजूला बादल मुकादम एक हाती किल्ला लढवत होता.
त्याची विकेट आता धोक्यामध्ये. डायरेक्ट हिट जरूर झाला डेंजर एंडला. उपकार मुकादमनं धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्राईक साठी रोटेट साठी. ही विकेट बादलची येईल का? आता लगेच जाऊया तिसऱ्या पंचांकडे जिथे सज्ज आहेत आमचे. तुम्ही पाहता पीसी वरती कुणाल मात्रे, तिसरे पंच बंटी ना तुम्ही पाहता बंटी वालिलकर. शंजू स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थानं ऑनर आहेत बंटी. आणि विकेट इथे जो बादल एक हाती केला लढवता त्याची विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झाली आहे आणि फलंदाज बाद. विकी मुकादम, भावेश पवारचे संगीत, गुरुसई बचा खेळाडू भिवंडीतील ज्याचा संघ काल रनरअप राहिला तो कॅप्टनशिप मध्ये. उडवलाय बॉल उंच गेला. जाईल का बॉडी लाईनच्या बाहेर. आणि बॉल चालला पहिला टप्पा घेत लॉंग लेग सीमा पार. विकीचा आल्या आल्या पहिला चौकार. च्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 36 या आकडावरती. पुढचा बॉल नोमा स्लँड मध्ये बॉल दाखल झाला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव होईल का? झाली आहे. 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. चौथं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 38. या गीताचे गायक नरहरी पाटील जे दापोडच आहेत. त्यांचे संगीत तुम्ही पाहिलं. याच्या अगोदर विजय मुकादम यांचं संगीत क्रिकेटवरती. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 38 या आकड्यावरती. शेवटचं षटक डेट और स्लोगोर हनामाचं षटक. या षटकामध्ये कमीत कमीत 15-20 धाव्या हव्या. जनमार कोटकस्फोट नवालीला धावा धावपलकावरती बनल्या घेतात. 38 ओमकार ज्युनियर आता आला बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट हँडर गोलंदाज. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चौथा बॉल डॉट केलाय. पुढचा बॉल फ्रंट फुटला डाऊन द ग्राउंड. वॉट अ शॉट. लॉंग ऑलचा फिल्डर पाहतोय. पाहतच राहील. उपकारच्या बॅट मधनं रॉकेट षटकार.
या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 44 44 44 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला. या बॉलवरती धाव मिळती आहे ती एक. एकच्या बरोबरीनं स्कोर पुढे झाला 45 या आकड्यावरती. पडल्यानंतर बॉल तुम्ही पाहता बाहेरच्या दिशेने निघणारा लेग ब्रेक होता हा ओमकार ज्युनियरचा. त्याच्या बोटांची जादू तुम्ही पाहताय. बॉल फिरवला जातोय. बीट केला विकीला या बॉलनं. पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. 45 वरती स्कोर थांबला. शेवटचा बॉल या षटकातील. आता तुम्ही पाहताय पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशा निघणारा धाव घेण्याचा प्रयत्न. इथे विकेट मिळते आणि अशा रीतीनं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. बॅटिंग करत असताना जनमान कोटकर स्पोर्ट नावालीची धावसंख्या 45 आणि 46 आता लक्ष पार करायचं आहे. ते टीम तुम्ही पाहताय कौसा संघाला या धावा कशा रीतीनं पार केल्या जातील. कौसा जेव्हा बॅटिंग करेल ज्यामध्ये कल्पेशकडे लक्ष. ओमकार कशा रीतीनं बॅटिंग करेल. निलेश भोईरची बॅटिंग की त्याची विकेट लवकर घेतली जाईल. आणि येणारे अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये नक्कीच तुम्हाला भेटेल. कुठे जाऊ नका. पहिली मॅच 41 ची जिथे डिपेंड केल्या धावा तुम्ही पाहता. स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडवली बोन. इथे धावा 46 डिफेंड केल्या जातील का. जनमान कोटकर स्पोर्ट नावाळीच्या बाजूनं किंवा चेस केल्या जातील कौसा टीमच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये याच पैलती आवाज आमचे मित्र बंधुतील खऱ्या अर्थानं सिनियर समालोचक जगदीशजी पाटील सरांचा आवाज. फडकेपाडा आणि बामाली टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी लगेचच या. बघा प्लीज तुम्हाला ऑफिशियल कॉल दिला जातो. बॉल पडला गेला तर खऱ्या अर्थानं पॅनलाइज केले जातील. प्लीज फडकेपाडा आणि त्याच्यानंतर टीम मी विनंती करतो बामालीच्या कॅप्टनला पहिल्या फेरीतील चौथी फ्रेश मॅच. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी लगेचच या. अत्यंत चांगलं स्वतः संगीत तयार केलेलं हे गोड क्रिकेटवरचं गाणं होतं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाल्या. टॉस करू आणि टॉसचा कॉल टीम फडकेपाड्याच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय. बामालीच्या विरोधात फडकेपाडा असा शेवटचा मॅच असेल. विद्यमान सामना पाहतोय आपण. एकीकडे टीम कौसाच्या विरोधात जय हनुमान नावाली हा संघ खेळत असताना
पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावा बनवल्या त्या नाभाई संघाने. पंचेचाळीस बनवल्या, 46चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. आणि स्वर्गीय मुकुंद आई गावदेवी बामालीच्या विरोधात फडकेपाडा असा संघ खेळताना आपल्याला पाहा मिळेल. सेहेचाळीसचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला या टीम कौसा संघाची. सलामीची जोडी ओंकार ज्युनियर आणि कल्पेश गोवारी. गोलंदाज राहुल पवार आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 46चं टार्गेट आहे मॅच मध्ये. पाहतो आपण पहिलाच बॉल फटका हवेत केल्यात. फिल्डर नाहीये डीप मिड विकेटच्या वरून. पहिल्याच बॉलवरती ब्लास्ट, पहिल्याच बॉलवरती षटकार. षटकार पुन्हा एकदा थोडीशी मिसस्पीड झाली आहे आणि एक धाव घेण्याची होती, माघारी परतवलं. सेहेचाळीसचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरला. तिसरा सामना पाहायला मिळतो आजच्या पहिल्या फेरीतील. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. षटकारानंतर चौकार. लोश चेन्नई सिंगमचा आणि त्यात केतन मात्रेचा संघ काल चॅम्पियन ठरला. एक स्वप्न होतं, ड्रीम होतं त्याचं चॅम्पियन होण्याचं. पुन्हा एकदा टॉस केलाय, बॉलला उडवलाय, फटका चांगला डिपिश कबरला. पुन्हा एक चौकार कल्पेशच्या पाठमधून. 2 चौकार 1 षटकार. गुड बॅटिंग. चांगला बॉल, अगदी पायातला चेंडू होता. यॉर्कर जबरदस्त चेंडू फेकलाय. मागच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके आले. त्यानंतर हा डाड बॉल येत असताना लास्ट टू गो या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू पाहा मिळतोय. स्कोर झाला एकूण 14 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 15 कौसा संघाची स्थिती तुम्हाला पाहा मिळते. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये हा सामना खेळवला जातोय. पहिल्या फेरीतील 3रा मॅच.
चला पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्या स्कोरबोर्डवरती. दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण गोलंदाज तन्मय पाटील हा गोलंदाज आलाय. 46 टार्गेट असताना सुरुवात चांगली पाहायला मिळतो आपल्याला. रिव्हर्स फटका आहे ते सुद्धा चांगला आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरचा पेस करत असताना आणखीन एक चौकार. गुड शॉट. अद्यापर्यंत पाहायला मिळालं एक षटकार कल्पेश गोवारी अत्यंत चांगले बॅटिंग करत असताना. स्लॉग स्वीप करायचा होता. चेंडू थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलाय त्यामुळे चेंडू डॉट जात असताना पाहिला आपण. पुन्हा एकदा रिव्हर्स. आता फिल्डिंग चांगले झाले. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र एक धाव रोखू शकली नाहीयेत. हा अद्यापर्यंत 20 धावा झाल्यात आणि 20 धावा कल्पेश गोवारीच्या बाटमधून तुम्हाला पाहायला मिळाले. अद्यापर्यंत 9 चेंडू वरती या धाबा 20 केल्यात. डावकरी आताचा फलंदाज ओमकार ज्युनियरला पाहतोय. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना कारण लेफ्टी रायटी आहे त्यामुळे फिल्डिंग चेंज केला जातोय. ऑफ ड्राय करायचा होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने खेळायचं होतं खेळू शकला नाही ओमकार. चेंडू आला डॉट. थोडासा कमबॅक करत असताना पाहतोय तन्मयला पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर 3 चेंडूवरती एकच धाव आली आहे. हो लिडिंग एज आहे या ठिकाणी. कॅचचा कॉल काय केलंय. 2 फिल्डर अगदी आमने सामने आले आणि झेल सुटला जातोय. जीवनदान मिळालंय. एकवीस धावसंख्या या षटकामध्ये पाहतो. अद्यापर्यंत 5 बॉल 5 धाबा तन्मयने खर्च केल्यात. शेवटचा बॉल 6. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्लॉक स्वीप केलाय. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चौकार. 4 धावा. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा एकूण आल्या त्या 25. आता 18 मध्ये 21 करायचे आहेत. बिकी मुकादम आलाय. ओव्हर नंबर 3. कल्पेश 10 बॉल 24 वरती खेळतोय. चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे पाठीमागे आहेत. 2 धावा
मिळत असताना 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 46 टार्गेट असताना सुरुवात तीपासून चांगले पटके पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आता चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय कौसा संघाला. हो क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, दांडी गोल, ब्रेक थ्रू निर्माण करून देतो विकी मुकादमला. पहिली सफलता मिळते, पहिला धक्का लागतोय कौसा टीमला. या निलेश भोईर तिसऱ्या क्रमांकावरती आल्या. पहिला धक्का लागला, क्लीन बोल्ड केला विकीने. दुसरीकडे कल्पेश गोवारीने चांगली बॅटिंग केली सध्याच्या स्थितीला पाहिलं तर. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, अगदी झपकण आतमध्ये आलाय. त्याच्यावरती दुसरे धाबेसाठी निघाल्यात आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही धावसंख्या पहा मिळतं आपल्याला 29, 29 धाबा. बिगिट करायचं होतं, चेंडू डॉट पडल्यानंतर अगदी थोडासा खाली राहिला, स्टंपच्या बाजूने जात असताना पाहायला मिळाला, त्यामुळे चेंडू डॉट आलाय. ओव्हर नंबर 3चा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये जो 15 आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धाबा येत असताना पाहिले आपण. आणि तिसरं विकीचं षटक, ज्याला एक सफलता मिळाली. ओ क्रॉस बॅटने घ्यायचं होतं, हलकसा अपील पहा मिळतो आणि ते फलंदाज बाद. विकेट मिळाली. दुसरी मॅच मध्ये वापसी करत असताना टीम जय हनुमान नावाली संघ धक्का दुसरा कौसाला. हा योगेश फौजदार बॅटिंगसाठी आलाय. तिसरं षटक विकीने 2 धक्के दिल्या. तिसरा मिळेल का? जवळपास फिल्डर नाही आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि इथून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जा 12वे खेळाडू. 3 षटकामध्ये धाबा आहेत त्या एकूण
31. आता गरज आहे 12 बॉल 15. 12 चेंडूमध्ये 15 करायचं टीम कौसाला. पुन्हा एकदा तन्मय पाटील आलाय. धावा करायच्या 12 मध्ये 15. चला कल्पेश गोवारी मैदानामध्ये अद्याप आहे. चांगला खेळ दाखवला त्याने सातत्याने. त्याच्याच बॅटमधून चौकार षटकार आले. 10 बॉल 24 या आकड्यावरती खेळतोय. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका संभवला असा मात्र कॅरी करता आले नाहीये तन्मयला चेंडू. आणि जर काही डायरेक्ट थ्रो आला असता तर कदाचित खेळाडू रनआउट झाले असते. त्यामुळे आता 11 बॉल 13 गरज आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेत होता. एकच धाव मिळेल आता. खेळाडू वेगाने आल्या चेंडूवरती. तोपर्यंत एकेरी धाव. 10 चेंडू 12 गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सामना क्षणाक्षणाला बदलत असताना पाहतोय. सुरुवातीला असं वाटलं 2 षटकामध्ये सहजरित्या कौसा संघ विजयाकडे प्रस्थान होईल. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये बिगणे कमबॅक करून दिले. 2 धक्के दिले आणि त्या सुद्धा बॉल हवेत आहे. फिल्डर जवळपास नाहीये मात्र अंदाज चुकला बादलचा आणि त्यामुळेच ते एकच धाव. एकच धाव. स्कोर झाला तो एकूण 35. नऊ चेंडू 11. रिव्हर्स खेळल्यात. पुन्हा एकदा रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट. काम तमाम झालं असं मात्र नॉन स्ट्रायकरला कोणी नव्हतं. कदाचित इकडे सुद्धा थ्रो आला असता तर विकेट मिळाली असती. आता या ओव्हरमध्ये सुद्धा पाहतोय आपण तन्मय पाटील चांगली गोलंदाजी करत असताना. आता एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. 4थं षटक तन्मयचं अतिशय चांगलं अद्यापर्यंत
5 धावा खर्च केल्यात. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न, चेंडू डॉट आणि मॅच मध्ये ट्विस्ट पहा मिळते तुम्हाला. चांगला ओव्हर. लास्ट टू गो. लास्ट चेंडू या ओव्हर मध्ये. थोडस कमबॅक राहिला टीम नावाली संघ सुद्धा, कारण मागच्या 2 ओव्हर मध्ये मोठे फटके आलेच नाही आहेत. हेलिकॉप्टर उडवायचा होता डीप मध्ये. चेंडू जातो. एक धाव कंप्लीट केली आहे. राहुल पवार मिसअंडरस्टँडिंग खेळाडू बाद होईल का? होयस. रनआउटची विकेट मिळाली आहे आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट येणारे 6 चेंडू. गरज आहे ती 9 धावा करायच्या तुम्हाला. 6 बॉल 9. कदम आलाय, त्याला 9 धावा रोकायच्या. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. मागच्या 2 ओव्हरमध्ये नावाई संघाने चांगला कमबॅक केलाय. खास करून तन्मयचं मागचं षटक राहिलं. 6 धावा आल्या. त्याच्या अगोदर सुद्धा 6 धावा आल्या. चला 6 बॉल 9. आज जेवढे सामने झाले अत्यंत चांगले. शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत जात असताना पाहिले आपण. अत्यंत चुरशीचे सामने झाले. पहिला सामना एका धाब्याने गमावला निजे संघाने. त्यानंतर सुद्धा दैसरच्या विरोधात वाकण संघ. हो, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर केला. पहिला बॉल डॉट. आता 5 बॉल 9 करायचे आहेत. धावा 8 सुद्धा चालतील कौसा टीमला, कारण त्यांचे विकेट अद्यापपर्यंत गेल्यात ते फक्त 3 आणि नाबाई संघाचे 5 खेळाडू बाद झाल्यात. त्यामुळे 5 बॉल 9. फुल टॉस नाही, फायदा उठू शकले. पुन्हा एकदा एक कंप्लीट. सेकंडचा कॉल. सेकंड रन कंप्लीट. आता 4 चेंडू 7. 4 मध्ये 7. एकाच चौकार षटकार. 6 सुद्धा चालतील. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 6 सुद्धा चालतील कौसा संघाला. पाहतोय आपण कल्पेश मैदानामध्ये सलामीचा बॅटर. मैदानामध्ये अद्याप दमकत दाखवत असताना बादल. फटका चांगला आहे. सुपर चौकार. चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेला. बॉल 3. धावा करायच्यात. मागचा चेंडू अत्यंत महत्त्वाचा होता दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून आणि अशाच परिस्थितीमध्ये चप चौकाराला कल्पेश गोवारीच्या बॅटमधून एकटा किल्ला लढवतोय. मगासपासून पाहतोय सलामीला आलाय. अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून हा 6वा चौकार होता.
स्वीप केला चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव कंप्लीट झाली आहे सेकंडचा कॉल रनआउटचा धोका एकाला बाद व्हावं लागेल का आणि येथे एक खेळाडू डायरेक्ट हिट नाहीये या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं असतं तर मॅच मध्ये मजा आली असती मात्र आता स्कोर झालाय तो लेवल झालाय फक्त विजयाची धाव एका धावेची गरज 2 चेंडू 1 धाव 5 जर रनआउट झाला असत तर मग कंपल्सरी तुम्हाला धाव करायचीच होती त्यामुळे निश्चितच लाईफ लाईन आहे तुमच्याकडे 2ची अद्यापी मात्र जी मॅचची फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची असते विजयाची धाव त्याची गरज आहे आणि चांगला बॉल विजयाची धाव एकपटली जातोय विजय मिळाला किरकार कौसा संघाला कल्पेश गोवारीने चांगला किल्ला लढवला मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाहीये आणि तोच ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश गोवारी चला लगेचच चला दोन्ही टीम बामाली आणि त्याच्या विरोधात फडकेपाडा